येत्या 27 जूनला चित्रपटगृहांमध्ये हास्य कल्लोळ होणार आहे। 3 मित्रांची धमाल गोष्ट घेऊन येतोय ऑल इज वेल हा मराठी चित्रपट। योगेश जाधव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे, तर कथा लिहिली आहे प्रियदर्शन जाधवनं। अमर अकबर अँथनी यांची ही मजेदार गोष्ट आहे। या चित्रपटाच्या टीमशी गप्पा मारलेल्या आहेत आमची प्रतिनिधी ईशा जगताप हिने, पाहूयात। नमस्कार, मी ईशा जगताप। झी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे। ओ गॉड, नाही सगळं छान होणार आहे। ऑल इज वेल, ऑल इज वेल कसं नाही सगळं छान होणार। आज आपल्या बरोबर एवढी छान ऑल इज वेलची टीम आलेली आहे। येत्या 27 जूनला त्यांचा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय। या चित्रपटात तू काय करतोयस? तो खूप प्रेमात पडतोय या अख्ख्या सिनेमामध्ये, माझ्यासारखाच। खूप प्रेमळ आहे हा, प्रेमळ भयानक प्रेमळ आहे तो, त्यामुळे मजा आहे त्याची। अच्छा, अँथनी तू काय करतोयस या चित्रपटात? अँथनी हा गोव्यातून आलेला मुलगा आहे, ज्याला ऍक्टर व्हायचं आहे। फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करायला तो आलाय आणि जेव्हा तो मुंबईत येतो तेव्हा त्याची भेट अमर आणि अकबर या 2 माणसांबरोबर होते, जे त्यांच्या शहरातून मुंबईत त्यांच्या वेगळ्या कारणांसाठी आलेत आणि ते तिघे एकत्र येतात आणि एका ट्रॅपमध्ये अडकतात आणि त्यातून कशी सुटका करून घेतात, अशी ही कथा आहे आणि असा हा अँथनी आहे। तर या चित्रपटात तू आम्हाला कशी पाहायला मिळणार आहेस? माझी भूमिका ही पत्रकाराची भूमिका आहे। ती फार हौशी आहे, तिला ना तिच्या सगळ्यात आधी तिला बातमी कव्हर करायची आहे, ती जनतेसमोर पोहोचवायची आहे। तर त्यानंतर तिच्याकडनं एक छोटीशी चूक होते, छोटी नाही ॲक्च्युली, घोळ घालते ती, आणि तो जो घोळ घालते त्याच्यामुळे बिचारे अमर अकबर आणि अँथनी त्याच्यात फसले जातात बिचारे। पण ती तेवढीच प्रामाणिक सुद्धा आहे, सच्ची आहे, त्यामुळे ती तिची चूक एक्सेप्ट करते आणि त्याचं प्रायश्चित्त सुद्धा करते। अशी ती नक्षत्राची जर्नी आहे। अमरा, तू काय करतेस या चित्रपटात? माझ्या कॅरेक्टरचं नाव ॲना आहे। ती एक असिस्टंट डायरेक्टर असते। ती खूपच बब्बी, बोलकी, वेल ड्रेस्ड अशी पोरगी असते। मग ती अँथनीला भेटते, तो गोव्याचा आलेला मुलगा असतो, त्याला ॲक्टिंग करायची असते। मग हे 3 कुठल्या तरी झोलमध्ये पडतात, मग ती त्यांना कशी वाचवते हे तुम्हाला थिएटरमध्येच कळेल। मला एकच वाटतंय की जर करमणूक प्रधान सिनेमे असतील तर लोक थिएटरमध्ये येतील, आणि आत्ता जे काही आजूबाजूला चाललेलं आहे की अतिरेकी हल्ले होत असतील किंवा प्लेन क्रॅश सारखे घटना होत असतील आणि त्यात लोकांना एक जीवनाबद्दल एक निगेटिव्हिटी म्हणा किंवा एक दुःखद भाव सतत आजूबाजूला असतो, सो ते सर्वसामान्य माणसाच्या जीवनातनं जर समजा आम्हाला काही क्षण जर बाजूला करता आलं आणि त्यांना 2 घटका हसवता आलं तर काय, हा हेतू घेऊनच वाणीश्री फिल्म प्रोडक्शन, बेळगावची कंपनी आहे, 3 तरुण प्रोड्युसर्स आहेत, अमोल मुचंडीकर आहेत, वाणीश्रीताई आहेत, मल्लप्पा सर आहेत, तर यांनी हा थॉट घेऊन बेळगावन लोक असल्यानं सुद्धा तरी सुद्धा मराठीमध्ये पहिल्यांदा फिल्म करतात ते। प्रियदर्शन सरांनी स्क्रिप्टिंग केलेलं त्याचं, त्यामुळे खूप छान जमून आलेलं आहे सगळे, आणि बाकी कास्ट तुम्ही आता सांगितलंच, तर त्यामुळे मला असं वाटतं की लोकांना करमणूक जर हवी असेल या महिन्यामध्ये तर 27 जूनला ती त्यांना मिळू शकेल, माइंड फ्रेश होईल या सगळ्या। अगदी डेफिनेटली। आणि 27 जूनला काय रिलीज होणार आहे? ऑल इज वेल।